बामणे साहेब, काल जिल्हा परिषद आणि पंचायत समितीचा निकाल लागलेला आहे. आपल्या जिल्हा परिषदेमध्ये एकमात्र जे आपण जिल्हा परिषद उमेदवार म्हणून दिले होते गुलाब पारखे, ते निवडून आले आहेत आणि पंचायत समितीचं देखील आपलं एक शीट निवडून आलं आहे. पंचायत समितीला पण 2 उमेदवार दिले होते. एकंदरीत विजयाबद्दल काय सांगाल? म्हणजे आम्ही प्रथम तर तुम्हाला नमस्कार, जय महाराष्ट्र. जिल्हा परिषदेसाठी आम्ही सावरगाव गटाचे जिल्हा परिषदेचे उमेदवार गुलाबशेठ पारखे आणि पंचायत समितीचे अमित ढोलेजी आणि बाळासाहेबजी महादेव बाळासाहेबजी हे 2 उमेदवार दिले होते. त्यापैकी जिल्हा परिषदचे गुलाबशेठ पारखे हे एकमेव उमेदवार दिले. त्याचा आमचा रिझल्ट आहे तो 100% लागलेला आहे आणि पंचायत समितीला जे ढोले निवडून आले तिथे आमचा रिझल्ट 50% लागलेला आहे. अशा पद्धतीने हे करत असताना सर्व जे काही आम्ही राष्ट्रवादी शरदचंद्रजी पवार गट असेल, राष्ट्रवादी अजित पवार गट असेल आणि आमची शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा गट असेल, यांच्या माध्यमातून निवडणूक लढवताना आमचं 5-3 असं बलाबळ झालेलं आहे आणि चांगल्या प्रकारची लढत करत असताना मी प्रथमतः सर्व उमेदवारांच्या वतीनं आणि आमच्या शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीनं सर्व मतदार बंधू भगिनींचे मनापासूनचं त्यांचं आभार मानतो की त्यांनी चांगल्या प्रकारचं मतदान या जुन्नर विधानसभेत जुन्नर तालुक्यात केलं आणि चांगल्या पद्धतीची निवडणूक झाली. त्याबद्दल सर्व सरकारी यंत्रणा पण मी मनापासून त्यांचे आभार मानतो. एकंदर नगरपालिकेची निवडणूक झाली होती. नगरपालिकेमध्ये असणारे आपले उमेदवार, पंचायत समितीतले असणारे उमेदवार, दोन्हीकडे पाहताना आपण यशाकडे कसं पाहता? नगरपालिकेच्या निवडणुकीमध्ये थोडंसं जे काय झालं होतं वाटाघाटीमध्ये ते चुकीच्या पद्धतीने हे झालं होतं. परंतु ह्यावेळेला जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये त्या मानाने आमच्या ज्या वाटाघाटीमध्ये थोड्याशा पक्षासाठी मी बऱ्याचशा पक्षासाठी झटलो, मागण्या केल्या. परंतु जिथे योग्य आहे तिथे मी योग्य ते निर्णय आम्ही घेण्याचा प्रयत्न केला. आमचे शिवसेनेचे उपनेते आणि पुणे जिल्ह्याचे संपर्क प्रमुख सन्माननीय आमदार सचिनभाऊ आईर यांच्या मार्गदर्शनाखाली ही जुन्नरची आम्ही निवडणूक लढत असताना आम्ही पक्षाचे आदेश व सूचना पाळल्यावर त्या पद्धतीने पुढे गेलो. परंतु जुन्नर नगर परिषदमध्ये जे आमच्याबरोबर घडलं ते असं घडू नये कुठल्याही राजकीय पक्षाबद्दल, ते असं वाटतं. परंतु त्या अर्थाने मी यांचे खरोखर आभार मानेन. त्यांनी अतुल शेठ बेनके यांचे त्यांनी आम्हाला उपनगराध्यक्ष पद दिलं आणि मानाचा तुरा तिथे रोवला. नगरपरिषदेमध्ये आपल्याला अत्यंत उत्तम असं मानाचा तुरा दिला असं आपलं म्हणणं आहे. परंतु आता पंचायत समिती आहे, जिल्हा परिषद आहे, इथे एकंदरीत काय स्थिती राहू शकते? आणि ह्या सगळ्या गोष्टी पाहत असताना मला मूळ प्रश्न हा विचारायचा की नगरपरिषदेमध्ये आपल्याबरोबरचे असलेले आपले सगळे सहकारी आणि पंचायत समिती जिल्हा परिषदेच्या कालखंडामध्ये काही सोडून गेलेले सहकारी आणि राष्ट्रवादीने तुम्हाला दिलेला मानाचा तुरा आणि त्याच्यावरती सोडून गेल्याने आपल्यावरती दाखवलेला अविश्वास, काय एकंदरीत सगळं काय सांगाल? काही गोष्टींचा कंडक साहेब खेद असं वाटतो की मी ज्यावेळेला पक्षाचा आदेश मानत होतो त्यावेळेला काही लोक जे आमच्या पक्षातली होती, ज्यांना पक्षाने मोठं केलं, अशी लोक बऱ्याचशा पद्धतीने त्यांचे काही लोक म्हणजे खास करून मी बोरी गटातील काही त्यांची जी लोक होती त्यांनी माझ्यावरती अत्यंत तीव्र अशा टीका केल्या. परंतु असू दे, राजकारणात हे होत असतं. परंतु जे काही घडलं ते त्यात मी एकच वाक्य सांगेल साहेब की सत्यमेव जयते. सत्याचं कुठे सत्य जे असतं ते पुढे नक्की येत असतं. त्याच्यामुळे जास्तीचं काही कोणावर टीका करणार नाही आणि राजकारण करणार नाही ह्याच्यावरती. एकंदरीत सोडून गेल्याबाबत आपण टीका करणार नाहीये, राजकारण करणार नाही, परंतु आपल्या एका वाक्यातनं ही बाब सगळी लक्षात येते आणि ते तिकडे गेल्यानंतर मात्र त्यांना तिथे हरावं लागलंय. राजकीय भविष्याच्या दृष्टीने काय म्हणाल आपण? राजकीय भविष्याचं ते सन्माननीय आहेत. त्यांचं राजकीय भविष्य त्यांनी ठरवलेलं आहे आणि त्यांनी राजकीय भविष्य ठरवल्याशिवाय त्यांनी एवढा मोठा निर्णय घेतलेला नाही. त्यांना काही पुढे त्या पद्धतीचं काहीतरी शब्द दिलेले असतील म्हणून त्यांनी हा सर्व उपद्रव केला. नगरपालिकेमध्ये आपण दिलेले सदस्य आणि निवडून आलेला उमेदवार एक, जिल्हा परिषद आणि पंचायत समितीमध्ये असणारे सदस्य संख्या निवडून आलेले उमेदवार, याचा रेशो जर पाहिला तर जिल्हा परिषद पंचायत समितीमध्ये आपला जो आलेख आहे तो चढता दिसतोय. हो. भविष्याच्या दृष्टीनं तालुक्यात बांधणी कशी आणि काय आहे?
तालुक्यात संघटनात्मक बांधणी करताना आम्ही सर्व आमचे जे शिवसैनिक असतील किंवा आता सामान्य पदाधिकारी असतील त्यांना एकत्र बसून चांगला असा निर्णय घेऊन पूर्ण जुन्नर विधानसभेत जुन्नर तालुक्यामध्ये आम्ही संघटना बांधण्याचं काम प्रबळपणे करणार आहोत. आमचे शिवसेना नेते संजय राऊत साहेब असतील किंवा सचिन भाऊ आईर असतील यांनी सांगितले आहे की आपण पूर्णपणे एकत्र बांधणी करू. काही जे लोक आहेत खास करून प्रथमतः आम्हाला तालुका प्रमुख नेमणं हा महत्त्वाचा आहे. तो तालुका प्रमुख असा असावा असं आमच्या मते आहे की तो तालुका प्रमुख पूर्ण तालुक्यावरती लक्ष ठेवणारा असावा आणि शिवसैनिकाशी बांधील असावा आणि प्रत्येक गोष्टीमध्ये शिवसैनिकांना त्यांनी एकत्र घेऊन काम करणारा असावा, आमची अशी इच्छा आहे. नुकतीच मनसेबरोबर देखील युती झालेली आहे, हातमिळवणी झालेली आहे. ही भविष्याच्या दृष्टीनं कशी असेल? तालुक्यातील मनसैनिक जे आहेत त्यांच्याबरोबरचे आपले संबंध कसे वृद्धिंगत होणार? नक्की काय असेल? तालुक्याचे मनसैनिक जे आहेत म्हणजे सन्माननीय जिल्ह्याचे जे प्रमुख आहेत ते मकरंदजी पाटे यांच्याशी पण आमचा संवाद चालू आहे. त्यांचं पण आम्हाला चांगल्या प्रकारे त्यांना साथ देण्याचं काम करतायत. पुढील काळामध्ये त्यांनी पण आम्हाला साथ द्यावी, आम्ही पण त्यांना साथ देऊ आणि सगळे मनसैनिक आणि शिवसैनिक मिळून चांगल्या प्रकारचं तालुक्यामध्ये काम करू आम्ही. भविष्यात युती तालुक्याची आणि कसं काय? तालुक्यामध्ये आता तरी आम्ही निर्णय असाच ठेवलेला आहे की जी महाविकास आघाडी झालेली आहे आणि मनसेला एकत्रित घेऊन अशीच पुढे आघाडी आम्ही कायम ठेवून तालुक्यामध्ये आमचा भगवा कसा फडकवेल याच्यावरती आम्ही लक्ष केंद्रित करणार आहोत. एकंदरीत आत्ताच्या ज्या निवडणुका होत्या ह्या पक्षचिन्ह आणि या सगळ्या बाबीवरती लढल्या गेल्या, म्हणजेच घड्याळ चिन्हावरती लढण्याचा सगळ्यात जास्त विचार करण्यात आला होता युतीच्या माध्यमातून. आपण जे एकत्र आलो, भविष्यात हे कसं असेल? याचे फायदे आणि याचे तोटे कसे काय? कडलक साहेब, शिंदे गटाबरोबर जायचं नाही असा पक्ष आदेश होता. तो पक्ष आदेश पाळण्यात आला, सूचना पाळण्यात आल्या. त्याच्यानंतर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे मुख्यमंत्री म्हणून ज्यावेळेला पक्षप्रमुख उद्धव साहेब काम करत होते त्यावेळेला उपमुख्यमंत्री म्हणून अजित पवार साहेबांनी पण त्यांना साथ दिली होती. त्याच्यामुळे ह्या संपूर्ण याच्यामध्ये अजित पवार साहेबांचं जे राजकीय धोरण होतं ते कुठेतरी आमच्याशी संलग्न होतं. त्या दृष्टीने आम्ही घड्याळावर इकडे आलो आणि घड्याळावर आल्यानंतर आम्हाला कुठलंही असं वाईट वाटत नाही. आणि तुम्ही आत्ताचा जिल्हा परिषदेचा रिझल्ट बघितलेलाच आहे. आमच्या सैनिकांनी पण, शिवसैनिकांनी पण, प्रत्येक गटातल्या शिवसैनिकांनी पण त्यांनी आम्हाला साथ दिली, आम्ही पण त्यांना साथ दिलेली आहे. विधानसभेच्या निकालानंतर आता जुन्नर तालुक्याचं राजकारण बदलू पाहते का? हो, नक्कीच. काय असेल पुढे? पुढे नक्कीच असेल की सगळ्यांची जी आमची आता महाविकास आघाडी आहे त्यांच्या संगनमताने आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या संपूर्ण पदाधिकारी आणि शिवसैनिकाच्या एकमताने पुढे येणारी विधानसभा त्या पद्धतीनेच लढवली जाईल की जिथे शिवसेनेचा भगवा पडते. परंतु पक्षफूट, पक्षातनं कार्यकर्त्यांनी जाणं, निवडणुका झाल्यानंतर समजा अशा काही गोष्टी घडल्या तर? बघा, पक्ष 40 आमदार गेले तरी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष एक निष्ठेने चालला आणि ज्याच्याकडे निष्ठा आहे ना तो ह्या सगळ्या गोष्टीला आम्ही काही त्याला हे करत नाही. कुठल्याही प्रकारचा आम्हाला जरी पक्ष फुटला असेल तर फुटत गेलेला असेल तरी आम्ही एकनिष्ठतेने, शिवसैनिक हा एकनिष्ठ असतो, तो राहणारच. आपल्याबरोबरचे काही सहकारी आपल्याबरोबर आपल्या माळ्यातल्या बाजूला निघून गेलेले आहेत. भविष्यात आपली म्हणजे आपण कशा पद्धतीने विचार करणार आहात की ह्या सगळ्या माळा गुंफत असताना नक्की धोरण कसं असेल? या माळा गुंफत असताना ज्यांनी पक्षाला त्रास दिलेला आहे आणि पक्षाबद्दल ज्यांनी ज्या पद्धतीने वागणूक ठेवलेली आहे पक्ष त्यांना नक्कीच घेणार नाही. जे लोक पुढे अजून माझ्या उलट असं म्हणेल, माझे जे शिवसैनिक किंवा माझे पदाधिकारी जे पाठीमागे होते ते आता पुढे येतील. म्हणजे एकंदरीत आपल्या जुन्या सैनिकांना काम करण्यासाठी संधी जास्त मिळेल. नक्कीच नक्कीच. जुने जे शिवसैनिक आहेत आणि काही लोकांची निष्ठा ज्या पद्धतीने निष्ठेने जे काम करतात, पक्षासाठी जे झटतात ते लगेच सैनिक येतील. आज ह्या सर्व कालावधीमध्ये कडलक साहेब एक लक्षात आलं की 8 जिल्हा परिषद गटामध्ये फिरत असताना, मी प्रत्यक्ष फिरत असताना जो शिवसैनिक खरोखर काही वेळेला तो घरी कुठल्याच याच्यात नव्हता तो पण सैनिक बाहेर आला आणि आम्ही आता पुढे आपण सगळे म्हणून एक जोमाने काम करू अशा पद्धतीने त्यांनी आव्हान केलेलं आहे.
निवडणुका म्हटलं की पक्षांचे कार्यकर्ते जास्त उत्साहानं पुढे येतात आणि निवडणुका संपल्या की नेते आणि कार्यकर्ते पक्ष बांधणीच्या दृष्टीनं थोडंसं कमी जास्त होतं, असं काही होतं का? आणि आपल्याकडे तसं काही होण्याची शक्यता? हे तुम्ही म्हणताय ते एकदम योग्य बोललेला. मागच्या कालावधीमध्ये पक्ष संघटना बांधण्याचं जे काम होतं ते कुठेतरी कमी पडत होतं. परंतु आता आम्ही सर्वजण, आमचे शिवसेनेचे नेते, उपनेते आणि समन्वयक असतील यांच्या माध्यमातून आपण जुन्नर तालुक्यात तरी नक्की शिवजन्मभूमीमध्ये आपलं संघटनात्मक बांधणी चांगल्या प्रकारे करू आणि प्रत्येक याचा त्याच्या योग्यतेप्रमाणे न्याय दिला जाईल. एकंदरीत सगळ्या चर्चेमध्ये आपण तर आपल्या कार्यकर्त्यांनी काय करावं याबाबत सांगितलं, परंतु आमचा एक शेवटचा तोच प्रश्न असेल की ह्या यशानंतर आपले पराभूत झालेले काही उमेदवार असतील, नव्यानं उमेदीमध्ये असणारे काही कार्यकर्ते असतील किंवा नवीन काही सभासद असतील, सदस्य असतील, एकंदर पक्षबांधणीच्या दृष्टीने त्यांना काय संदेश सांगाल? मी सगळ्या उमेदवारांना असतील किंवा माझ्या शिवसैनिकांना एकच हे सांगेन की कुठलेही तुम्ही धीर सोडू नका. आपण संघटनात्मक बांधणी, बाळासाहेबांची ही शिवसेना, ही ओरिजिनल शिवसेना आपल्याला पुढे घेऊन जायचे आणि पक्षाचे आदेश आणि पक्षाने दिलेले सूचना आपल्याला पाळायच्यात. आणि पक्ष ज्या वेळेला सूचना देतो तो विचारपूर्वक देतो आणि कुठल्याही प्रकारचं शिवसैनिकाला कुठल्याही प्रकारचं कमीपणा येणार नाही या पद्धतीने आपण पुढे जायला पाहिजे, अशा माझं सर्व शिवसैनिक आणि उमेदवारांना सूचना असतील. बऱ्याच वेळा आता सध्या भाषणांमध्ये एक वक्तव्य पुढे आलं की शिवसेनेचा जीन्स एकच आहे. काय? नाही, हे नक्की नाही. जीन्स एक असतं तर आमचे बाळासाहेब चोरले गेले नसते, आमचा धनुष्यबाण चोरला गेला नसता. कुठेतरी आम्हाला दुखवलं गेलेलं आहे, त्याच्यामुळे जीन्स नाहीये. आमचं मशाल ही मशालच राहणार. धनुष्यबाण त्यांनी चोरलेला धनुष्यबाण त्यांच्याकडे, हीच मी सूचना करीन.